Hare
Baba
Ah
सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखया सुख माझा रे धरिताया संग पळाले उद्वेग सांडुनिया सुखामा झाले धरितायाचा संग तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची सुख झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडुनिया परम पुरुष शोधे पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहारी प्रकटन कट शोभे रुक्मिणी सदैव धरुला हासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग
बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा लाभलो पावन झालो चराचरी. सर्वांनी हात जोडा आणि हनुमान चालीसा बोला. सर्वांनी आपण सोबत बोला. श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुधारी वरण हो रघुवर विमल जसो जोदायक फल चार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु हरहु कलेश विकार. जय हनुमान जय कपीसति रामदूत अंजनी पुत्र मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधव. शिव समा दाता नहीं विपत्ति मिटाए पालनहार रजमोली राखियो नादया के सवा. श्री संताचे माता चरणावर श्री संताचे माता चरणावर श्री संताचे माता चरणावर श्री संताचे माता चरणावर हे करी दंडवत हे करी माझा पायावरी या वारकरी संतांच्या भक्ती आम्ही केली सांडोली उद्वेग पावलो हे संग सुख याचे सुख आम्हा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोली. परमंगलमय परात्पर अकारण करुणावरून आले भक्तवांच्या कल्पतरोत विडंदित पितांबरधारी रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने योगेची माऊली साधकाचे मायबाप अखंड समाधी घन असणारे विश्व माऊली माझे ज्ञानोबर आहे. ज्यांच्या भक्तीमधून प्रेमामधून भगवान परमात्म्याने त्यांचा हातचा नैवेद्य खवा शिरडीवाड भक्त पंढरपूर निवासी माझे नामदेव आहे. जे शांत आहे श्रीमंत आहे विशेष म्हणजे संत सुद्धा या तिन्ही पत्नी त्यांना शोभून जे सदाशिव पैठण निवासी माझे नाथ बाबा.
ज्याने संसाराची राखरांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला. नवे नवे या महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनामध्ये विठ्ठल भक्तीचा वेळ लावला. असे पंचम वेळ निर्माते देहुनिवासी श्री जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायच्या गाथेतील 3 चरणाचा 3 कडव्याचा 3 ओळीचा अभंग तुमच्या समोर गायलेला आहे, ठेवलेला आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी भक्ती केली. भक्ती आम्ही केली, आम्ही भक्ती केली. पण कशी भक्ती केली? जगद्गुरु तुकोबा, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. आम्ही जी भक्ती केली म्हणले त्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा उद्वेग नव्हता, म्हणजे अपेक्षा नव्हती. अपेक्षा सोडून भक्ती केली आम्ही. मग काय झालं? पावलो हे संग सुख याचे. त्या भगवान परमात्म्याच्या सहवासामधलं सुख, त्याच्या संगतीमधलं सुख आम्हाला अनुभवाला भेटलं. किती सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनी. जे काही अंतःकरणामध्ये काही विकार होते, देवाच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर ते विकार सुद्धा आम्हाला सोडून गेले. मग आता म्हणजे आता असं झालं, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडली या सेवा विठोबाची. एकाने प्रश्न विचारला तुकोबाराय, भगवान परमात्म्याने तुम्हाला जवळ केला, असं तुम्ही काय केलं? म्हणजे असं आम्ही काय केलं असं सांगता येत नाही म्हणले, फक्त आम्ही सेवा करत राहिलो. काय विठ्ठल विठ्ठल सहवासातलं सुख दिलं तर काही सहज दिलं नाही. म्हणले मग घडली या सेवा विठोबाची. आम्ही देवाची सेवा केली आणि सेवेच्या मोबदल्यात त्यांनी आम्हाला जवळ केलं. जीवनामध्ये जर सगळे जर अवघड काय जर असेल ना तर सेवा, आणि ज्याला करता आली ना त्याला काय भेटते हे शब्दात सांगता येत नाही. मग खरंच सांगू, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय? जीवा. जीवनामध्ये जर काही करायचं असलं ना तर सेवा केली पाहिजे माणसाने. माझा शेतकरी राजा 4-4 महिने शेतामध्ये सेवा करतो शेती मातेची, हे का नाही, काळ्या मातेची. म्हणून ती माय त्याच्यावर प्रसन्न होती, सेवेचा मोबदला देते. एखादा नोकरीदारवर असं नाही, दिवसभर आपलं कर्म करतात, शिकवण्याचं असेल जे काही जॉब असेल ते, पण सेवा करतात त्यावेळेस त्यांचं जीवन सुखी होतं की नाही. जीवनामध्ये जे सेवाच नाही ना त्यात जीवन पाणी अर्थ कोणती का होईना पण सेवा केली पाहिजे की नाही. रोज मंदिरामध्ये येतो, दिवा लावतो, हे सुद्धा सेवाच झाली. म्हणले मी मंदिरात जाऊ शकत नाही पण रोज चालताना मी रस्त्यावरचे काटे नाही का बाजूला फेकून देतो, ही सेवा झाली. काही लोक असतात रस्त्यावर काटे आणतात, ही देवी सेवा. सेवा केली पाहिजे, सेवेचा मोबदला खूप मोठा भेटतोय. त्याच्या एवढ्या सासा बसलेल्या आहेत का माझ्या समोर आज, त्या लाडक्या बहिणी त्याच्या एवढ्या सासा बसलेल्या आहेत ना, आयटीत बसतात आता, आहे का नाही? मग आयटीत, ए बाई छान बाई जेवण झालं का? ए बाई हे काम कर का? पहिले त्यांनी सासूची सेवा केली म्हणून त्याला तो मोबदला भेटला. कारण की सून काय मरेपर्यंत सूनच राहत नाही, नंतर सासू होती. काय तुमच्या जीवनामध्ये सुद्धा सेवा आहे ना, हा, यांच्या जीवनामध्ये सुद्धा सेवा आहे. पुरुष मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ असतील. तरुणपणी जर माणसाने पुस्तकाची सेवा केली, ज्ञानाची जर सेवा केली, त्याला जे पाहिजे ते प्राप्त होतं. जे पाहिजे ते प्राप्त होतं. पण ज्या टायमाला जो वेळ जिथं खर्च करायचा तिथं केला गेला तर ती सेवा प्राप्त होती आणि सेवेचा मोबदला भेटतो. एमपीसी यूपीसी करणारे पोरं
काय 12-12 तास मोबाईल घेऊन हातात बसत नाही, व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम करत नाही. कोणता प्रश्न आपला पहिल्या परीक्षेत चुकला होता आता तो येणार का, परत काय येणार. मेडिकल मध्ये जाणारे लेकर किती तास सेवा करत असतील बाबा पुस्तकाची. म्हणून व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा जर सेवा जर नसेल तर माणूस मोठा होणार नाही. आणि सेवा जर असेल तर काय म्हणायचं. हे पिल्लो बघा ना कितकंसं होतं. हे 3रं कीर्तन आहे माझं त्या धर्म मंडपामध्ये. ते 2 वर्षाखाली गेला आहे का नाही. त्या दिवसापासून मला त्याच्या अगोदरपासून वाजवतो पण आला की नाही आता. महाराज सुगंध या दरवळायला लागला आहे का नाही. नेमकीच कळी होती सुगंध. आज तर सगळ्या महाराष्ट्राला सुगंध द्यायचा. जोरदार टाळी वाजवा. ही सेवा आहे. आमचे शंकर महाराज सुद्धा सेवा करतात, त्यांना सुद्धा धन्यवाद. म्हणून घडली या सेवा विठोबाची. सेवा करायला जर आपल्याला कुठं जर संधी मिळाली ना ते दवडू नका, करा सेवा. आई वडिलांची सेवा करायला जर भेटत असेल तर करा. एखादी गोमाता आहे, म्हातारी आहे, तिची सेवा करायला भेटत असेल तर करा. समाज आहे, समाजाची सेवा जर करायला भेटत असेल ना तर करा. कधी वारकऱ्याची सेवा करायचं काम पडलं तर करा, हे का नाही. कधी मंदिर झाडण्याची सेवा आली ना ती करा. कधी गाव स्वच्छ करायचे ती सेवा करा. पण जीवनामध्ये जर संधी आली सेवेची तर दौडू नका, सेवा करत राहा. जरी कोणी दखल घेतली नाही पण दखल घेणारे माझे आहेत ना सिद्धेश्वर भगवान परमात्मा. याद आएगी उनको कभी ना कभी, हर दर्शन तू देंगे कभी ना कभी. कधी ना कधी त्यांना आठवण येणारच आहे, पण कशातून, सेवेतून. म्हणून तुकोबाराय म्हणतात हे जे मी आता भक्ती केली म्हणतो की नाही, पण माझ्या जीवनामध्ये सेवा घडली म्हणले. माझ्या वडिलाची विरासिका देवा तुझी चरण सेवा. देवा एक नाही जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. जेवढे अवतार तू घेतले तुझ्या बरोबर मी घेतले. म्हणून एवढ्या जन्माची मी सेवा केली म्हणून त्याचा मोबदला मला या जन्मात भेटला. तुझ्या सहवासात सुख भेटलं. म्हणून तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडली या सेवा विठोबाची. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुम्हाला सांगून दिला. तुम्हाला नेहमी माहिती मी काय बोलतो. ज्याला घाई असेल ते उठा, हातात उठा. म्हणजे लाईन येणारी असेल तुमची वावरात उभी, तुरीला पाणी द्यायचं असेल हात पुन्हा कीर्तनातून उठू देणार नाही. काय आता जास्त वेळ कीर्तन करणार नाही, कारण की वर्षाकाठी तुम्ही एकदाच माझ्या हातात सापडतात. पण आज चांगलं 2-3 वाजेपर्यंत कीर्तन करतो. काय म्हणते मीरा काय कीर्तन भेटत नाही. चला मला कीर्तन ऐकावं, जास्ती वेळ नाही. बरोबर आपण 10:30 म्हणजे 10:30च थांबू आहे का नाही. 8:30 ते काटा इकडे तिकडे होणार नाही, काही टेन्शन घेऊ नका. जसं सिद्धेश्वर भगवान परमात्मा बोलायला भाग पाडते, जशी बुद्धी देते तसा बोलण्याचा प्रयत्न करतो. सुंदरसा हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाबा मला वाटतंय पंढरपूरला जे नेहमी जातात एकादशीला ते पंढरीचे वारकरी आहे का नाही बाबा. जे शेगावला नेहमी जातात ते शेगावचे. आणि मलाही वाटलं की मी सिद्धेश्वराचा वारकरी आहे. दरवर्षी दरवर्षी येतो. म्हणजे मी बी काय म्हणाल पाहिजे, मी सिद्धेश्वर भगवान परमात्म्याचा सुद्धा वारकरी आहे. असं तीर्थक्षेत्र ही भूमी महाराज भगवान परमात्म्याच्या या पावन या वास्तव्यामुळे पुनीत झालेली आहे. आणि या पुनीत नगरीमध्ये पंचक्रोशी पूर्ण पुनीत झालेली आहेत. या गावातील सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, विशेष तरुण मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, महासचिव, कार्यकारी मंडळी, कोषाध्यक्ष बरं का. तसं तुम्ही सर्व गावकरी मंडळी. बाबांनी फोन केला मला, पाटील बाबा, पोलीस पाटील बाबा माझी. आणि बाबा यातच सगळे खरं जर पाहिलं यायचं आणि माझ्या वयाचा मेळ बसतच नाही. प्रेम महाराज प्रेम प्रीतीचे बांधले ते न तुटे काही दिले. करोड रुपये देऊन
जे प्रेम बसत नाही ते परमार्थामध्ये 2 मिनिटं जरी भेट झाली तर मरेपर्यंत प्रेम टिकते. काय परमार्थातलं प्रेम हे न सरणार आहे. काय सुख घडोघडी वाढू लागेल. कोणी भेटला वारकरी की सुख वाढतंय महाराज. एरी जर संसारामध्ये जर आपल्याला एकूण एकाचा ओव्हरटेक करणारे जर लोक भेटले का नाही व्यापारामध्ये तर डोक्यावर आडी पडते. कशाला लागेल आता तिथं व्यापार सुरू करते की काय. परमार्थामध्ये तसं नाही. सुखाने आनंद. अरे वा वा आमच्यापेक्षा आता पोरं तयार झालेत. वा वा चांगली गोष्ट आहे. किती हरिपाठात झालेल्या करायचं मग हा. आज जरी कीर्तनामध्ये आपण ते ठेवला तरी चालतो. आता हे करणारे आहेत. आनंद वाटतो की नाही. सुख परमार्थामध्ये महाराज. म्हणून तुम्ही सर्व मंडळी सुंदरशी माझी आदरणीय महाराज मंडळी बरं का. जोरदार बाबासाठी जोरदार टाळे वाजवा. सुंदर वाजवता बाबा तुम्ही त्या. शंकू नाही का शंकू आहे. विनेकरी बाबा फेटा सापडला मग दुसरा घेतला बाबाचा फेटा. सर्व माझे बालगोपाळ हरिपाठ ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ मित्र मंडळ नाही का हरिपाठ मंडळ हे जोरदार टाळी वाजवत त्यांच्यासाठी. सोपे महाराज आहेत तात्या आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचे बाबा अनंत बाबा आहेत. बाबांना मी सोबत होतो पण वर्षाकाठी एकदाच गेलो. सर्व महाराज बाबा महाराज आहेत. सर्वांना धन्यवाद. सुंदरशी साऊंड सिस्टीम आहे. जोरदार टाळी वाजवा दादासाठी. तुम्ही माणसाने शेलक्याची नावं घेतली तो आम्ही काय म्हणतो सोयाबीन कापली काय. तुम्ही सर्व माता वर्ग आहेत पुरुष मंडळी विशेष तरुण मंडळी सर्वांचे चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि जसं पदापदाचं आपण चिंतन पाहू जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करू. चॅनल वाले बी दादा आहेत धन्यवाद तुम्हाला. भक्ती आम्ही केली सांडोने उद्वेग पावलो हे संग सुख याचे. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात भक्ती आम्ही केली. जगद्गुरु तुकोबाराला एक प्रश्न विचारावा असं वाटतोय की तुकोबारा तुम्ही जर भक्ती केलीत मग आम्ही करतो ते काय. आम्ही सुद्धा भक्ती करतो की नाही. आमच्या सोबत आलेले आमचे किरण बाबा आहेत परत भरत दादा आहेत. अशी एकदा विसरलं की विसरून जातोय. म्हणून मला काय वाटतं माहिती एकदा आपण आलो की चिंतन सुरू करायचं आहे की नाही. त्यांना सुद्धा धन्यवाद. एवढं माहिती तुम्ही घर सोडून इथपर्यंत आलात त्यासाठी आलात. तो कीर्तन ऐकण्यासाठी आला. भक्ती करण्यासाठी झालो की नाही. भक्ती करण्यासाठी झालो. हरिपाठ येतो तो भक्ती करतो. मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेतो भक्तीच करतो. मग तुकोबारांना असं म्हणाल पाहतो भक्ती सर्वांनी केली सांडोनी असं म्हणाल पाहतो ना. पण भक्ती आम्ही केली म्हणजे फक्त त्यांनीच केली. त्यांनी म्हणजे जेवढ्या 18 पगड जातीमध्ये साधू संत झालेत त्यांनी. मग आपण करतो ते काय. तुकोबारा म्हणले तुम्ही भक्ती करता आणि आम्ही भक्ती करतो पण तुमच्या भक्तीमध्ये आणि आमच्या भक्तीमध्ये फरक एवढाच आहे. आम्ही सांडोनी उद्वेग ही भक्ती केली आणि तुम्ही धरोनी उद्वेग भक्ती केली. नाही कळालं का. माणूस उपवास कधी करतो संकट आल्यावर का सुखात. संकट म्हणजे उद्योग झाल्यावर का उद्योग सांडू. एका खारकर उपास करतात या खारकर आपले उपास आपल्याला उद्वेग झाला की आपण भक्ती करतो. साधू संत उद्योग सारून भक्ती करतात. म्हणून त्यांच्यात आणि आपल्या जमीन आसमानचा फरक आहे. आपली भक्ती काय महाराज. आपली भक्ती एवढीच आहे बाबा. आपण भक्ती कशी करतो माहितीये का. आपली भक्ती अंगाला आलाय ताप देवा तू महाबाप. अंगाला आलाय ताप देवा तू महाबाप. अंगाचा गेलाय ताप देवा मी तुझ्या बापाचा बाप. जोपर्यंत संकटात आहे तोपर्यंत देव. संकट सरलं की देवा तू होय बाजू मीच पुढे. अशी भक्ती आपली. ही भक्ती आवडत नाही मला. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात धरोणी उद्योग नाही सांडोणी उद्योग. कोणतीही आशा न करता जी भक्ती केल्या जाती त्याला भक्ती म्हणतात. इहलोकातून परलोकापर्यंत म्हणजे ब्रह्मदेव इथून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळे सुख अनुकूल आहेत. सगळे भोग अनुकूल आहेत. पण ते भोगावं न वाटणं फक्त देवालाच आठवणं याचं नाव भक्ती. याचं नाव वैराग्य. आणि ते वैराग्य आपल्याकडं
नाही, पण आपली भक्ती एक तरी शिकत झाली असेल का? एखादी माझी माय पंढरपूरच्या वारीला गेली की अख्ख्या गावात फिरती, माय वारी केली वारी केली वारी केली वारी केली, किती रांगात भेटली. एक तर रांग सोडली, बिस्किटाची घे, केळाची घे, काय वारी केली. एक तरी वारी आपल्या नावानं असेल का? आपण भक्ती करता करता उद्योग तयार करतो काय. आणि साधू संत खरं सांगू, आपला परमार्थ सुद्धा आपला संसाराच आहे आणि साधू संतांचा संसार सुद्धा परमार्थाच आहे. नाही पडलं न झाला प्रपंच करू. आपल्याला तर परमार्थात वेळ भेटतोय की जातो मी. काही काही लोक कीर्तनात बी असे येतात, येताने 2-3 म्हणजे कीर्तन होईपर्यंत ती विडा तिकडून ओढून आणतात. बोला ना महाराज, कधी आपण तो कोबाराच्या लाईनीत बसू. लाईनीत काय महाराज दिसणार की नाही लाईनीत, एवढे दूर राहू आपण, एवढे दूर राहू. तो कोबारा आता भक्ती आली केली मग आपल्याला प्राप्त होणार नाही का? म्हणजे होईल ना. मग काय करावं लागेल? साधक सांगतात, साधकाचा कोबारा सांगतात, भक्ती सगळं जग करते बाबा. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. पण तुम्ही आम्ही जी भक्ती करतो का नाही, ही गतानुगती भक्ती. गतानुगती म्हणजे कशी बाबा? काय झालं, चंद्रग्रहण संपलं, सूर्यग्रहण संपलं बाबा पंढरपूरमध्ये. सूर्यग्रहण संपलं आणि मग एक ब्राह्मण कळालं की आता सूर्यग्रहण संपलेलं आहे. आपल्या देवाचा तांब्या घेतला आणि देवाचा तांब्या घेऊन कुठे चंद्रभागेमध्ये आंघोळीला. आंघोळीला जायचं पण मौल्यवान तांब्या आहे. जर असं जर वाळवंट ठेवलं, चोरटे येतील घेऊन जातील, मग काय करायचं? म्हणजे तसं नाही, नाही काहीतरी ओळखणी केली पाहिजे नाही. तांब्या खाली पूर्ण पेंट केली. आता नुसते ब्राह्मण गो आंघोळीला नाही आले, त्याचं पाहून 10 जण पुन्हा मागून आले. म्हणजे अरे चला ब्राह्मण गो आंघोळीला गेले, मग ते बी आले. आता ते आले तर इकडे ब्राह्मण गो काय करत होते? हा, ब्राह्मण गो आंघोळी येईपर्यंत हे सगळे गेले बाबा. पण जात असताना सगळे पिंडी बनवल्या. किती पिंडी होती? आता किती झाल्या? 11. हा, ब्राह्मण गो शोधायला लागले. ए तुम्ही काय पेंडी बनवल्या? आम्हाला काय माहिती तुम्ही बनवले म्हणून आम्ही बनवले. मी काय बनवली? आम्हाला काय माहिती म्हणे तुम्ही बनवली. ब्राह्मण गो काय बनवली होती? आपण तांब्या ओळखू आणि हे कायसाठी बनवल्या? असं सुरू आपलं. एकदा सांगितलं की या देवाच्या पाया पडले की लेकरं होतात की तिकडच. एकदा सांगितलं या देवाची भक्ती केली की सोनच करा तिकडं. त्या गुजरात मध्ये एक बाई होती बाबा, बायाच्या पोटानं हात फिरवला की लेकरच पोरग व्हायचं आहे का नाही. बरं झालं म्हणलं माणसाच्या पोटावर नाही फिरवलं. काय देवा शान पावायचा नाही,
देव बाजाराचा भाजीपाला मन नाही भाव मन देव म्हणता मन नाही भाव मन देव म्हणता मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते देण्याची पंथी चालू जाता न पडे गुंता चालायचं असन. खरंच सांग का एखाद्याचा आदर्श जर घ्यायचा असेल ना तर अशा माणसाचा आदर्श घ्या की त्याच्या वाटण जरी चालू तरी आपलं नाव झालं पाहिजे. याला म्हणतात मोठ्याचं लक्ष. काय स्वर्गाच्या मागे जाऊन काय भेटणार आहे बाबा बोला ना. काय भेटणार आहे. चांगल्या माणसाचे जर पावलावर पावलं ठेवले का नाही खरंच सांगू एक दिवस त्या माणसाबरोबर आपलं नाव निघतं. याला चांगलं राहणं म्हणतात. भक्ती जर करायची याच्या त्याच्याकडे पाहिल्यापेक्षा ज्ञानोबा तुकोबाराकडे पहा ना कशी भक्ती केली. बघा ना अहो आपला महाराष्ट्र एवढा सुंदर आहे ना. आपल्याला भक्ती कशी करायची कशी भक्ती करायची कसं प्रेम देवाला आळवायचं कसं नामस्मरण करायचं आपल्या साधू संतांनी सांगितलं बाबा. काही काही राज्यामध्ये ते बी नाही बरं काही काही देशामध्ये तर भक्तीच नाही. किती सुंदर आहे आपण आहे की नाही सगळं. मग सगळं असताना का आपल्या मनामध्ये रुची प्राप्त होत नाही. बरं होती तर मग दांभिकता भक्ती का होती. आपण भक्तीची सोपी व्याख्या करून टाकली की काही मिळवायचं म्हणजे फक्त देवाच्या मंदिरात जायचं एक नारळ फोडायचं अगरबत्ती लावायची पेढा वाटायचा झाला आपला नवस पूर्ण. इकडे काही करू द्या. दिवसभर लोकांची मुंडकी मोडायची आणि संध्याकाळी देवाच्या जवळ मुंडकर देऊन आदरायचं. देवा माफ कर एवढा एवढा दिवस स्वस्त आहे. बोला ना. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची मुकुट सकळा मनी धन तुझी विठोबा. सगळं कळतंय. म्हणून खरं सांगू भक्ती जर करायची असेल तर देवासाठीच भक्ती केली पाहिजे. ती भक्ती श्रेष्ठ. प्रत्येक माणसाला स्वाभाविक तीन इच्छा आहे. तो जगातला कुठला असू द्या कोणी असू द्या स्त्री असू द्या पुरुष असू द्या कोणी असू द्या तीनच इच्छा त्याला. तीन इच्छाच्या वरी त्याला दुसरी चौथी इच्छाच नाही. म्हणजे तीन इच्छा काय बाबा. पहिली इच्छा आहे सर्वज्ञत्व म्हणजे मला सगळं कळायला पाहिजे. विश्वातलं ज्ञान मला झालं पाहिजे. वाटतंय का नाही सगळ्याला माय वाटतंय का नाही. शेजारीने कोणता मसाला टाकला कशी भाजी बनवली ही मला आली वाटतंय की नाही. म्हणून तर शेजारी बाई भाजी ती चांगली करते का तू केली असेल तर मला थोडी दे. वाटते माणसाला सगळं जमावं सगळं कळावं. मग कळतं का माणसाला नाही. पहिली इच्छा आहे सर्वज्ञत्व. दुसरी इच्छा आहे अमरत्व. मृत्यूवर विजय मिळवणं मृत्यू टळणं म्हणजे मृत्यू न येणं माणसाची इच्छा आहे का. कोणाला वाटते की मला मरण हातवरी करावं. चुकून तर येणार नाही. काही तर म्हणते शेजारी मध्ये मी हात धरून राहील चुकून होईल जाईल मरून. हा दिवाळीचा चिवडा कोण खाईन केलेला. बोला ना. आगा मर हा बोलून सहाती मेलिया परी रडत. मर हा शब्द सुद्धा सहन होत नाही. मला सगळं कळायला पाहिजे ही इच्छा आहे. मी अमर असलो पाहिजे ही इच्छा आहे. आणि तिसरी सुखरूपत्व मला सुख भेटलं पाहिजे ही माणसाची स्वाभाविक तीन इच्छा आहे. मग काय नको आहे. माझ्याकडे अज्ञान नको आहे. मी अज्ञानी नको आहे. दुसरं मला मृत्यू नको आहे. आणि तिसरं मला दुःख नको आहे. मग काय पाहिजे सतघन चितघन आनंद घन सच्चिदा आनंद मी असलो पाहिजे. मला सगळं कळायला पाहिजे. सगळं कळतं का बोला. काय झालं आपला बाजार चिखलीचा बाजार कोणत्या दिवसाचा आहे. सोमवार. तुमचं आमचं लोणार साखर संध्या इकडे आमचा सोमवारचा बाजार राहतो. एक माणूस चिखलीच्या बाजारला गेला आणि तिकडून एखाद्या पायी घेऊन लागला आपल्याला याच्यावर पाठीवर. पायी येताना महाराजच्या हातात पिशवी आणि इकडून त्याचा मित्र झाला. मित्राला सांगितलं राम 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 राम. याने विचारलं कुठे गेलता. बाजारला गेलतो. म्हणले आई मी बाजारला गेलतो. माझ्या खैलीत काय हे जर तू ओळखलं तर हिच्यातले कांदे तुला मी देतो
किती हे ओळखलं तर 12च्या 12 तुला देतो. काय माझ्या पिशवीत काय हे जर तू ओळखलं तिच्यातले कांदे तुला देतो आणि किती हे ओळखलं 12च्या 12 तुला देतो. तरी पुढचा म्हणतो ऑप्शन दे ना. याला म्हणतात आपल्याला काही कळत नाही, हा दोष नाही, पण काहीच कळत नाही, हा मोठा दोष. एक पेशंट डॉक्टरकडे गेला, जरा तब्येत जास्त झाली. डॉक्टर साहेबांनी विचारलं कसं आहे ना, काय नाही म्हणते, जरा तब्येत जास्त झाली. बरं बरं म्हणजे तब्येत कमी करायची का? बरं. डॉक्टर साहेबांनी सहज विचारलं तुम्ही एका टायमाचा आहार किती घेता, जेवण किती करता? म्हणजे एका टायमाचं काही नाही, 20 चपात्या खातो, 10 प्लेट भाजी, 5 प्लेट भात, एवढा माझा आहार आहे. माझा नाही पण त्यांचा म्हणजे एवढं खातो. डॉक्टर साहेब म्हणले बरोबर, तुमचा आहार वाढला म्हणून तब्येत जास्त वाढली. एक करा म्हणले, आहार कमी करा म्हणजे तब्येत काय होईल, कमी होईल. काय करा, 20 चपात्या खाता का नाही, 10 चपात्या खायच्या. 10 प्लेट भाजी खाता का नाही, 5 प्लेट खायची. 5 प्लेट भात खाता का नाही, 2 प्लेट खायचा. म्हणजे आहार कमी झाला की तब्येत कमी होणार. तर डॉक्टर साहेबाला म्हणला, डॉक्टर साहेब ही जी तुम्ही मला औषधी सांगितली हे जेवणाच्या अगोदर घेऊ का नंतर? जर कळालं जर कळालं, जर नाही कळालं ते झोपलं तरी चालेल. आपल्याला काही कळत नाही हा दोष नाही, पण आपल्याला काही कळत नाही हे बी कळत नाही हा मोठा दोष. बरेच माणसं न कळतच मरतात, काहीच कळत नाही, कोणतंच ज्ञान अवगत होत नाही. मी म्हणतो जीवन एवढं सुंदर आहे, आपलं मनुष्य देह एवढं सुंदर आहे, तुमच्यासारखे फक्त जगात तुम्हीच आहेत. एका माणसाची जे आहे का नाही सगळं बाबा ग्रेट, तू जो काय आठवू शकतो ना, तू एकलाच आहे. काय सोपान महाराज तर या जगामध्ये असते तर एकच आहेत. त्यांचा आवाज त्यांच्यासारखा आहे, त्यांचं बोलणं त्याच्यासारखं आहे, याच्यासारखा डुप्लिकेट कोणी होऊ शकत नाही. किती आणण्याचा प्रयत्न केला मी, किती जरी पुरुषोत्तम पाटलाचा जर आवाज आणण्याचा केला गाण्याचा, होईल का? दोघ महाराजांचा आवाज काढून बोलण्याचा प्रयत्न केला, होईल का? इंदुरीकरांचे काही शब्द माझ्या मुखातून बोलले, होईल का इंदुरीकर? सोपान महाराजच आहे. काय म्हणून तुम्ही जगातले सगळ्यात श्रेष्ठ माणसात, आणि ते आपण आपल्या मनात सांगितलं पाहिजे, स्वतःकडे पाहिलं पाहिजे, या जगात माझ्यासारखा दुसरा कोण नाही, मी माझ्यासारखा आहे. गर्व वाटला पाहिजे आपला, आपल्या महाराज आपल्याला गर्व वाटला पाहिजे. पण आपण याची त्याची कॉपी करायला जातो, सगळं जाते की नाही, सर्वज्ञ ते माझ्या माया वाटते, आपण मी आमदार झाला असतो तर असं वाटते का नाही? वाटते का नाही? सगळं वाटते, सगळे वाटते. पण काय असं एकच असते महाराज, सगळे नाही. मग आपण आपल्या कर्तृत्वाने केलं पाहिजे, आपल्या कर्मात बोललं पाहिजे ना, चाललं पाहिजे. महाराज सर्वज्ञत्व, भगवान परमात्मा, तज्ञ एका विषयामध्ये, आणि आज्ञा ज्याला काहीच कळत नाही, ते काहीच कळत नाही असं कळायला लागले की बरंच काही कळतं. दुःखाची जाणीव होणं ही सुखाची सुरुवात असते, अडचणीची जाणीव होणं ही सुटकेची सुरुवात असते, बद्धता अबद्धता आहे असं कळलं ही मुक्तीची सुरुवात असते. कळत नाही असं नाही, कळतं. एखाद्या तर पिणाऱ्या माणसाचं जर बोलणं नाही बाबा तू कळत नाही का, कळते म्हणजे महाराज वळत नाही, कळत नाही का? किती दारू पिणारा माणूस असू द्या आणि त्याची मुलगी लागणार होत्या, कधी दारुड्या मुलगी महाराज दारू दिली नाही, जवळ दारुडी केला होता, लाख पडत असं पिऊन, पण नाही हे माझी मुलगी चांगल्या घरी त्याच्या गळ्यात माळ आहे, चांगला आहे तिच्या घरी, का तू पितो मग दे ना दारुड्याला. नाही, त्याला माहिती आहे की माझं आयुष्य कसं पिऊन बरोबर झालंय, माझ्या लेकीचं करायचं नाही, कळते पण वळत नाही महाराज. कळतं, समजलं ना सगळं. कोण म्हणतं समजत नाही दारुड्याला, समजतं, पण आता ते मन तिकडे जातच नाही, तिच्यात पूर्ण गुरु पटून जातं. म्हणून ते मन आवरण्यासाठी महाराज करे आवर असं मग हा अखंड नाम सप्ताह आहे. दुसरं स्वाभाविक इच्छा आहे माणसं, प्रत्येक माणसं वाटते माझं मरण टळलं पाहिजे, माझं मरण टळलं पाहिजे. आणि इथल्यापैकी सगळ्या वाटते की मी मेलो नाही पाहिजे, आहे का नाही? वाटते का नाही? पण ते आपल्या हातात आहे कोणाच्या? जेला असं वाणी घेऊन आले का 70 वर्ष जगणार, तुला कहीं बात करने तू लाख करे लखवाड़ी उड़ जाएगा एक दिन पंछी रहे कबीर, उड़ जाएगा एक दिन पंछी रहे कबीर, उड़ जाएगा एक दिन पंछी रहे कबीर, उड़ जाएगा एक दिन पंछी रहे कबीर। तुला कहीं बात करने तू लाख करे लखवाड़ी, कहीं बात करने तू लाख करे लखवाड़ी, उड़ जाएगा एक दिन पंछी रहे कबीर, मोदी साबण लावा, डेव लावा, लक्स लावा, कोणतं साबण लावा बाबा, एक दिवस माणसाला साबण लावून सगळं उठणे, आता तर उठणे बाप, हा काय सुगंध महाराज. दुसऱ्या शेजारच्या जर घरचं उठणं काढलं आख्या घरी फिरते, मग कोण चांगलं उठणं, उठणे आंघोळी करून घ्या. माणसं जवळ जर पडले वाशेत द्यायचा, उठणे आंघोळी केली. पण खरंच सांगू माय, एक दिवस जर माणसानं साबणानं आंघोळ केली आणि दुसऱ्या दिवशी दात बी घातले ना आंघोळी बी नाही केली, मग आणले तिच्या साबणाचा करार राहील त्याच्यावर. माणूस जर गेला नाही सभा दात घातले नाही, कोणती भाजी खाली याच्या सगळं सांगतात.
बोललं तर एवढं तर अपवित्र ते महाराज. खरं सांगू माय, प्रत्येकाला वाटते माझं मरण टळत पाहिजे, पण मरण टळत नाही, मरण टळत नाही. आप गैरों की बात करते हैं, हमने तो अपने ही आजमाए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. तो किसी अहम की बेनकाब न कर, हम तो भले बुरे हैं तो तेरी नजर खराब न कर. बुरा देखने मैं गया, बुरा मिला नहीं कोई, जब घट भीतर देख लिया तो मुझसे बुरा नहीं कोई. तो जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना है. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, हर बार निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, हर बार बदला लेगा. जिंदगी किराए का घर है, बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, हर बार बदला लेगा. मौत जब तुझको आवाज देगी, हर बार बदला लेगा. उसनं आणलेलं आहे उसनं. जे शहरामध्ये, आता शहर तुम्हाला लांब नाही, जवळच चिखली. एखाद्या बाबा भाड्यानं आपण घर केलं, रूम केली, 1 BHK आणि केलं, ते कुटुंब राहायला लागला, आपलं सगळे परिवार राहायला लागला. माय कुठपर्यंत राहू देतात? जोपर्यंत महिन्याच्या महिन्याने 1 तारखेला भाडं देणं सुरू आहे तोपर्यंत घर मालक काही बोलत नाही. पण एखाद्या महिन्याचे पैसे का मागणं पुढे झाले, मालक काय म्हणतोय, ऐ चल भांडे बाहेर काढ. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना. मग तिथं म्हणावं लागत नाही, ए ₹1 रुपयाचा बंगला बांधलाय ना, बँकेचं कर्ज घेतलाय, मी बंगला बांधलाय, मला घरी फुका वर्गमध्ये उचला बसा वाटत. उचला कटेरी सर तुमच्याकडं श्रीमंत लोक, हा त्या मोठ्या घरात काय म्हणतात ती बसायची रूम, काय म्हणतात हॉल. हॉलमध्ये फुकलं काय करता म्हणतात? नाही आपल्या मात्र हॉलमध्ये फुका फुकलं. लोक मी बाबा काय तरी करायचे लोक. मस्त वाटत जायला भेटत नाही, मस्त वाटत. तुमच्यात तरी एखादा असं अजून मस्त वाटत नाही पाहिलं नाही. कोणी मिळलं घराच्या बाहेर जायचं हे वाटते. आणि मस्त वाटत मस्मभूमीमध्ये जायला घेतात महाराज. खरं सांगा, मस्मभूमीमध्ये जायला घेत जाऊ नका. अरे मस्मभूमीमध्ये नेल्याच्या नंतर त्याला काय करतात, मुक्त करतात. मुक्ती धामीमध्ये भोलना गावाच्या ठिकाणी. पण जे मस्मभूमीत नेण्याच्या अगोदर ते लोक मरतात कुठं? झोपले का नव्हते मरतात, घरी मरतात ना. मग घ्यायला कुठे पाहिजे? घरात घ्यायला पाहिजे. या भीतील म्हातारी, या भीतील म्हातारा, या भीतील सुद्धा, या भीतील माय घ्यायला कुठे पाहिजे? मस्मभूमी घरामध्ये घ्यायला पाहिजे. घरामध्ये घेत नाही, कपडे नाही, कपडे तिकडे आजेबाजे मला त्या माणसाची काही निशाणी ठेवत नाही, काहीच बाबा सगळं. पण मी म्हणत असतो त्या घेतलेली शेती कशी ठेवतो, त्या घेतलेला प्लॉट कसा ठेवतो, पैसे कसे ठेवतो, मग पैशात मात्र नाही का घड्यावर ठेवते. स्वार्थ आला की लोकांचं बोलणं बदलतं महाराज. स्वार्थ समजा की बोलणं बदलतं. खरं सांगू, स्वार्थ समजा की काय लोक महाराज कोणी प्रेम करतात. जुने कीर्तनकार सांगायचे बाबा किती प्रेम लोकांचे, किती प्रेम बाबा. एक म्हातारा गेला आणि त्याची भिंगवाळी तशीच काढत राहील. नेण्याचं त्याला आंघोळी उंघोळ घातली, सगळं घातलं त्याला, त्याच्यावर टाकायचं आणि न्यायचं. आता तर म्हातारी काढायला माझी भिंगवाळी राहील. म्हातारी स्वर काढला, पान कसा दिसतोय राजा, आज कसा कान डुलू हलतोय. लोक म्हणते भिंगवाळी काढा, भिंगवाळी काढली. म्हातारी खुश. मरण आटलाय, मरण चुकत नाही. येत नाही आले इथं भगवान परमात्म्याने सुद्धा अवतार घेतला का नाही? अवतार कार्य संपल्याच्या नंतर त्यांना सुद्धा आपल्या देश आम्हाला जावं लागलं. साधू संत आले, अवतार कार्य संपलं, त्यांना सुद्धा जावं लागलं. मग तुम्ही आम्ही कोण आहेत? मरण आपल्या हातात नाही, पण जोपर्यंत आपण आहोत ना, ऐसी करणी कर चलो. महाराज जग हसे हम रोए, कबीरा हम जब पैदा होए, जग हसे हम रोए, ऐसी करणी कर चलो, हम हसे जग रोए. याला कर्म म्हणतात केलेलं. प्रत्येक माणूस मरायला आलाय, पण खरंच सांगा मरण कसं असावं? भगतसिंगासारखं असावं. मरण कसं असावं महाराज? विचारा महाराज, पुलवामा हल्ल्यामध्ये जे शहीद झाले जेव्हा त्यांना विचारा मरण कसं असावं. ज्या वेळेस त्या भारताचा इतिहास काढला गेला की नाही, त्यावेळेस त्यांचं नाव निघलं पाहिजे. म्हणतात मरण कसं असावं? छत्रपती शिवाजी महाराज सारखं असावं, मावळ्यासारखं असावं, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असं मरण असावं. आणि मरण कसं असावं? या 15 दिवसाच्या अगोदर एकाचं युनिकॉर्टर केलं, त्याला स्मशान भूमीमध्ये सुद्धा जागा देत नव्हते. ते शिंदे
येत होते 4 दिवस बाबा त्याचा प्रेत नुसतं फिरत होतं आमच्या स्मशानभूमीमध्ये नाही फुकायचं असं मरण पाहिजे का माझ्या बापाला करून काढायला जागा नाही राहिलं हा पण महाराज मरण घर चले हम फिदा जानतम साथियों अब तुम्हारे हमारे वतन साथियों घर चले हम फिदा जानतम साथियों अब तुम्हारे हमारे वतन साथियों देशासाठी देव देश धर्मासाठी प्राण वेतन हाती शूर रवी सरदार मारा काय कुणाची भीती मरण यांना हसायचं केलं पाहिजे महाराज त्या काळाने सुद्धा सलाम घातला पाहिजे आपल्याला याला म्हणतात जगलं बाबा याला म्हणतात मरण सगळ्याला पण मरायचं कसं हे प्रत्येकाच्या हातात आहे प्रत्येकाच्या हातात आहे कसं मी म्हणतात आमच्या गावात एक म्हणतात गेलं पोरं म्हणते बापानं जीवनभर चांगलं काम केलं नाही म्हणत एक भाऊ भावात राहून नाही गावामध्ये एक जुटी बसू दिलं नाही कधी कोणाच्या घरी उभा राहायला घर फोडलं त्याचं आणि गेलं म्हणले नक्कीच म्हातारा नाकात केले पण म्हाताऱ्याच्या हस्ते तरी आपण का शिकले म्हाताऱ्याच्या हस्ते तरी आपण का शिकले 3 लेकं होते लहान आले म्हणायचा मामा ए दादा म्हणजे तू काही कर म्हाताऱ्याच्या हस्ती करून आले ठेवून दे म्हणजे काय म्हाताऱ्याच्या हस्ती काशीपर्यंत जाणार नाही जातील का म्हणजे या कोणाचं जीवनपणे चांगलं केलं नाही हस्ती कशा काशी होते ए तुला काय कळते रे थांब मोठा महाराज ती सुनबाई मोठी आणि त्याने महाराज नेले काशी गेले बाबा त्या हस्तीचं गाडगा असतं ना ते गाडगं त्याची बायको खाली ते स्नान करायला यानं बोलून ते गाडगं सोडलं तसं सोडलं तर तिकडून त्या बायको पाहिलं म्हणजे मला खायचं घे सोनं घेणं असं ते घेतलं मुखाडे बॅग मध्ये नेऊन मात्र पुन्हा घरी आलं तुम्हाला म्हटलं लाण्याला ए कळतं का तुम्हाला तुझा मात्र जात नाही दिला का नाही गंगेमध्ये फेकून झालं म्हणलं सगळं ते म्हणजे दादा मा भरोसाच नाही मला एकदा बॅग पाहिजे पाहिलं मात्र ते दादा मात्र म्हणते तुम्ही कळत नाही म्हणते हस्ती काय या मिक्स समेट टाकून बुकटी केली त्याची मध्ये आणि आता कशा जात नाही म्हणजे यांना चांगला डबा घ्या तिथं म्हणजे चला आता महाराज या दोघं नवरा बायको केले या बी महाराज किती डबा फेकून मागा गंगेत जसा फेकला तो कसा ना कसा हिच्या हातात आला महाराज हिला वाटलं महा काय डबा आहे काय सुंदर आहे ते जर आपल्या घरामध्ये जर आपल्या कपाटावर जर असतात किती शोभा आवडलं तिने घेतला डबा पुन्हा त्या बॅगमध्ये घरी आला दादा दादा मग विषय मला कळतच नाही मात्र घरीच आला असं दादा मात्र शेवटी महाराज त्याने राग घेतली बाबा आणि नाली टाकून दिली म्हणलं बघ झाला आता मात्र गेलं म्हणजे ज्याने जिवंतपणे महाराज माणूस माणसात राहू दिला नाही खरंच सांगा बाबा त्याचं मरण चांगलं होईल का हा ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा खरं सांगू आज जर महाराष्ट्राचं चित्र पाहिलं बाबा आज महाराष्ट्रात तुम्हाला माणूस म्हणून ओळखत नाही जात म्हणून ओळखतात मला कोणाविषयी बोलायचं नाही काय नाही माझा फक्त विषय काय माहिती का अरे माणूस असतो तो कोणत्या जाती जन्माला कोणत्या धर्मात जन्माला पण त्याचा व्यवहार आपल्याला शिकून जात असतो माणूस कसा आहे तुम्ही कोणत्या जाती जन्माला जात विचारत नाही तुम्ही वागता कसे हे डॉक्टरला कधी जात विचारतो का आपण जाऊ डॉक्टर साहेब तुम्ही कोणत्या जातीचे आमच्या जर जातीचे असेल तर इंजेक्शन द्या जमल बाबा नाही जमत कोणी असं करा उपचार करा खरं सांगू मनुष्य नावाची जात बाबा फक्त प्रेमाने पुढे जाते जातीवाद केल्या जात असते बरं का म्हणून आता हे ढवळ्याला वातावरण आपण सगळं नष्ट करून टाकायचं कीर्तनाच्या माध्यमातून अरे आपण माणसं येतं माणसं म्हणून जगायचं अरे आपण एकूण आता हे माझ्या माता मोठ्या बसल्यात नाही मांडी लावून बसल्या माहिती तुम्ही हे जर सप्त झाल्यानंतर दररोज अशाच मांडी लावून बसता का हे माझे मायबाप बसले बाबा तुम्ही अशाच बसता का नाही महिना तुमच्या भेटी होत नाही 2-2 महिने एकोणीकडे चेहरे तुम्हाला दिसत नाही पण आपल्या सिद्धेश्वर भगवान परमात्म्यामुळे आपण मांडी लावून बसतो की नाही पाहत नाही ही माझी शेजारी नाही ही माझ्या जवळची नाही ही नाही पण माय पैस याला म्हणतात प्रेम आणि ते प्रेम वाटण्यासाठी परमार्थ आहे ते प्रेम वाटण्यासाठी परमार्थ आहे मरण आठवण आहे मरण चुकत नाही आणि मरण चुकवण्याचा प्रयत्न केला आपण मरण करायला घाला घातला मला हिरण्यकशिपूने काय केलं रावणाने काय केलं अनेक उदाहरण आहेत अनेकांनी मरण चुकवण्याचा प्रयत्न केला पण मरण चुकलं नाही महाराज ऐका काय झालं माहिती एका गावामध्ये दोघा नवरा बायको त्यांना एक मुलगा महाराज 2-4 वर्षाचा मुलगा आहे आपला जसा हवेरोड आहे का नाही तसं मला नवरा बायकोवर बसला बायकोला घेतलं मागं बसवलं आणि चालेल मोठ्या रोडनं जात असताना एका ट्रकनं उडवलं रोडवर नवरा पडला ट्रक अंगावून गेला महाराज नवरा मरण पावला रडायला लागली माता माझी अरे नेमकंच संसार सुरू झाला नेमकंच माझं 4 वर्षाचं बाळ आहे आणि अशा अवस्थेत माझी माझा नवरा सोडून गेला आता कोणाकडे पाहून संसार करू नये पण त्या गावातले लोक महाराज आले नाही अगं या पोराकडे पाहून संसार कर म्हणजे या पोरासाठी जिवंत राहणं गरजेचं आहे म्हणलं धीर सोडू नको आम्ही आहेत ना सगळे तुला काय कमी पडत आम्ही आहेत म्हणजे महाराज नवऱ्याचं मरण्याचं दुःख गडगड गेलं महाराज आणि त्या लेकराकडे पाहून आपला संसार खाटवत होती माझ्या लेकराला शिकवायचं मला मोठं बनवायचं आणि त्या संसारात माझा संसार करायचा म्हणजे महाराज माय 7 वर्षाचं लेकरू झालं बाहेर गेल्याच्या नंतर एक दिवस खेळता त्या सापाने दंश केला ते लेकरू सुद्धा मरण पावलं ज्यावेळेस
लेकरू गेलं, नवरा गेला, ते दुःख नेमकं कुठेतरी विसरलं होतं, पण आता लेकरू गेलं हे दुःख कोणाला सांगू? हमारला फोडला, रडायला लागले महाराज. सगळ्या गावातले आळीतले शेजारी पाजारी सगळे जमा झाले. माय अगं काळच तसा असेल, काय करू? महाराज ती माता मध्ये वाटते, देवा काय मी असा अपराध केला की माझ्या जीवनामध्ये एवढे संकट दिले तू? तुझा माझा देवा कारे वैरगा दुखाचे डोंगर दाखवीसी तुझा माझा देवा कारे वैरगा. एक माता मावल्या म्हणजे बाई गेले, पण आपण मला कळायला म्हणजे आपल्या गावामध्ये एक साधू बाबा आले, चल ना दर्शनाला. म्हणजे आता दर्शन कोणासाठी घेऊ, काय मागू म्हणले? पण मुलाचं प्रेत उचललं माय आणि महात्म्याच्या पायाजवळ ठेवलं आणि रडायला लागले. बाबा महात्म्याने ओळखलं की मायेच्या डोळ्यात सहज पाणी येते, म्हणजे कधी काही हे नाही म्हणा. माय ज्यावेळेस रडते की नाही मुलाकडे पाहून मुलांना कळून घ्यायला पाहिजे काहीतरी त्रास आहे, तिला काहीतरी आपल्याविषयी कळवळ आहे. माय काही बोलत असताना मला लेकराविषयी, आपली माय आपल्याविषयी कधी आढळीत करणार नाही, आपला बाप आपल्याविषयी कधी आढळीत करणार नाही, आपल्या भल्याच्याच गोष्टी सांगतील. मा काय झालं रडायला? म्हणजे बाबा माझा मुलगा मदत पावलाय, मला मारा पण माझा मुलगा जिवंत करा. माय काय असते? माय काही सहज करते का महाराज? हा, जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यावर मिळत नाही, याला म्हणतात माय. बाप जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कळत नाही, आणि जबाबदारी एकदा अंगावर पडली मग कळते बाप. अरे थंडी वाजायला लागली बाबा, थंडी लागायच्या अगोदर बाबा आपल्या अंगावर स्वेटर आणून द्यायचा. हा, थंडी लागायच्या अगोदर, मग नंतर कळते मला. खरं सांगू, ज्याला आपण म्हणतो नाही मी, ओ बाबा तुम्हाला काही कळत नाही, ओ बाबा तुम्हाला काही कळत नाही, त्याला एखादं लेकरू झालं विचारायला, आता का कळते? जबाबदारी अंगावर आली बाबा मग कळते की आपला बाप किती. आताची परिस्थिती चांगली बाबा, खेळता पैसा आहे सगळ्याच्या घरात, पण हे माझे आजोबा बसलेले का नाही माझे बाप, यांच्याकडे क्रिकेट असा पैसा म्हणजे पाहायला नसेल भेटत आहे का नाही? आताच्या अवस्थेमध्ये संसार केलाय आणि आपला संसार आपलं घरदार त्यांनी टिकून ठेवले. याचा जोरदार टाळी वाजवा त्याच्यासाठी. ब्रह्मचारी माणसाचा कधी अपमान नाही करायचा, कधीच नाही करायचा. आणि त्याने जे सोचलंय ना ते आपल्यासाठी सोचले. आज जे आपण सुखाचे हे बाबा एवढा आम्हाला सुंदर सगळं भेटते, गोड भेटते, बिस्लेरी पाणी भेटते. आमच्या कीर्तनकाराला, जुन्या कीर्तनकाराला माईक नाही भेटला बाबा. भेटला का माईक? असा समाज नाही भेटला, माईक नाही भेटला, काहीच सुविधा नव्हत्या. पायी जायचं नंतर गाडी पाठवायची, नंतर कीर्तन करायचं. बाबा आणि किती सुखी येतो बस आली गाडी. अरे महाराज तुम्ही काय चहा घेणार का, कॉफी घेणार? आणि सगळं विचारतो तुम्ही काय खाणार? बाबा कधी कधी जर कीर्तनाची तारीख घेतली का नाही त्यावेळेस विचारतात, बाबा तुम्ही आडर मग काय खाणार, काय करू तुमच्यासाठी, तुमच्या आवडीचा पदार्थ. एका महिन्याच्या पूर्वी पाहुणे कधी विचारतो, म्हणजे कोणामुळे आमच्यावर दिवस आले? यांच्यामुळे आले की नाही? हा, मग आपण घरामध्ये IT मध्ये बसत असेल ना तर कधी बापाची आपल्या आजोबाची आठवण केली पाहिजे. हा, त्यांनी अभंगाच्या प्रथम चरणापर्यंत आपण आलोय. जर आळस लावणे झाला बोलू का बाबा? आतापर्यंत 1 तास झाला मी बोलायला लागलो, 1-1.5 तास झाला का पाऊण तास झाला बोलायला लागलो. माय कोणा टेन्शन दिलं का? माय माय झोपली का? टेन्शन दिलं का तुम्हाला? कोणाला टेन्शन? आता एकच माझं टेन्शन, मी जसं भजन बोलेन तसं सगळ्यांनी बोलायचं. पहिले पुरुष मंडळी झोपले काय पडते नाही खात, कोणाच्या सोप्याच्या कीर्तनाला गेलतो
तसं नको व्हायला. पहिले पुरुष मंडळी नंतर महिला मंडळ आमच्या आवाजाने ताला देत आता. एवढी येणार कोण स्पीकर बदल जाय वावरात पण तिकडे जाय ते जे येतील ते येतील पण तू पहिले स्पीकर बदल. तो हरभरा भिजवला नाही तो कर्ज भेटणार नाही. त्याचं होईल सगळं पण आपल्याला येऊन येणार कोण बेंबीचे देतात भजन भजन नाही येणार मला म्हणून सगळे भजन बोला पहिले पुरुष मंडळी. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा माझा जे भजन करी त्याला 2,000 रुपये अशी हातवरी केली असते. आता महिला मंडळ आता काही कसर सोडले नाही लागते कोणतीच कसर नाही तुम्हाला. मग सगळ्यांनी बोला जी माझी बाई म्हणणार नाही ती मुक्की होईल. आता सगळ्या मुक्की नाही होणार कोणी पण तुम्हाला सिद्धेश्वर भगवान परमात्मा आहे सगळ्यांना बोलताना बोलता का झोपलेल्या चिंता घ्या. आता बोलायचं जय राधे श्री राधे प्रिय राधे प्रिया प्रिया जय सगळे हात वरती घ्यायला सगळे रगायच्या बाजूला हात काढायचे अंगातील रग काढायचे रग सगळे भजन करायचं. हर घर में अब ये कहना घर में अब आता असे ठेवायचे असे हर घर में अब ये कहना गुजेगा. प्रभु रामचंद्र भगवान की सिद्धेश्वर भगवान की ओ मेरे भारत का बच्चा भारत का बच्चा
बाबा